मी रोज रोज भात का नाही आज न सांगता पोळ्या आणि भाजी इकडे केलेली आहे. माझा फरक पड फ्राय केलेली आहे आणि आता लगेच मला जायचं आहे तिकडे गावाकडे. तिकडे कसं नेटवर्क नाही आहे आणि उशीर पण. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मजेत असणार. तर आज थोडंसं जे आहे आवाजामध्ये बदल वाटत असणार तुम्हाला, कारण माझा जो आहे आवाज पुरा बसलेला आहे आणि सर्दी पण झालेली, त्यामुळेच थोडंसं जे आहे आवाज वेगळा वाटत आहे. इकडे स्वयंपाक चालू आहे. काय करता आज? भाजी, शेंगदाणा भाजी. काल शेवटी करूनच घेतला मग नाही माझ्या हातून भात. चांगलं झालं नाही? कधी करून पा लागते, म्हणायला लागते. असं आहे. आणि एका दिवसात फरक पडला फार. काल काय म्हटलं तुम्ही, रोज रोज भात का नाही आज न सांगता पोळ्या आणि भाजी इकडे केलेली आहे. माझा फरक पडते कधी कधी म्हटलं तर, पण काल सहज म्हटलं होतं त्याचा परिणाम वेगळा झाला. लगेच इकडं रिझल्ट भेटला दुसऱ्या दिवशीच. पण झालं असं की आता आजचा दिवस 8 दिवस झालेले आहे. आई तिकडे गावाकडे गेलेली आहे. आपलं सोयाबीन चालू आहे. हो, सोयाबीनचं सीझन चालू आहे आणि आता तिकडे पण जायचं आहे. मला पण जायचं आहे, तेच तयारी करायची आहे उद्यासाठी. मदत करू लागा तिकडे. मदत म्हणजे ऍक्च्युअली झालं त्या दिवशी गेलो ना, काळाच्या दिवशी जे आहे गंजी वगैरे जमा करायच्या दिवशी गेलो आपण, आणि आता डायरेक्ट जायचं आहे काळाच्या दिवशी. म्हणजे आईला पाठवून दे का? उद्याला काढणं आहे. नाही, आता ते काही ना काही प्लॅन करावं लागणार आहे, कारण एक जण इकडं तर एक जण तिकडं, एक जण तिकडं तर एक जण इकडं, असं करावं लागणार आहे अल्टरनेट. कारण की ते एका ते काल गडबडीमध्ये. हो पा बरं माझं आणि माहिती आहे का, दरवेळेस असं होते. आज 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून बघत आहे. ज्यावेळेस सोयाबीन वगैरे येते त्यावेळेस वातावरण चेंज होते, हिवाळा लागतो ना, आणि लगेच ताप सर्दी खोकला चालू होते. आणि असं वाटत आहे की बरेच जण जे आहे असं वेगळं वाटते किंवा सोयाबीन आलं तरच बिमार पडते का, तसं काही कारण नसते. पण कारण असं असते साहजिकच वातावरणात बदल होते त्याच टायमाला वातावरणाच्या आणि लगे इकडे फरक पडला की मग थोडंसं जे आहे भारी जाते. तेच म्हटलं आता आई पण किती करणार आहे. हो ना, आईचा खरंच पण किती झाले, 4-5 दिवस झाले कंटिन्यू चालू आहे ना. तुम्ही बघा तिकडचं काय कसं दोन्ही इकडे बघायला लागत असते, कधी इकडं कधी तिकडं. पण जे आहे महत्वाचं 4-5 दिवस झाले आई तिकडे करत आहे. महालक्ष्मी पण झाल्या आणि आईचं जे आहे सोयाबीनचं वगैरे ते पण चालू आहे. पण आता मला पण जायचं आहे, त्यामुळे मी जाणार आहे उद्याला. आजचं जे आहे खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे आज ते नाही झालं. आज खूप मस्त खूप उशीर होता. काय शेंगदाणा भाजी नाही हो, शेंगदाण्याची आमटी. शेंगदाण्याची चला, तर इकडे भात वगैरे फ्राय केलेला आहे दुपारचा, ते पण चालू आहे. आणि इकडे भाजीपुडी पण केलेली आहे. आई असती तर खरंच स्वयंपाक तरी केला. पण आई बरोबर किती करतात आपल्यासाठी, तरी अशा म्हणत नाहीत की मिस करतो म्हणून. इकडे मी आले तर मदत करू लागतात. आता तिकडे पण सोयाबीनचं चालू आहे, तर सोयाबीनचं अशा म्हणत नाहीत की मिस करू का सर्व, तू कधी येतं काय. हो ना, तुम्ही जायला पाहिजे, तुम्ही बघायला पाहिजे. नाही मग तेच आहे ना, जायचं आहे ना. आता 4-5 दिवस झाले आईला वाईट नाही वाटत का की मी एवढी करतो तरी तुम्ही हेच करता. म्हटलं किती काळजी करते आई. तिकडचं जे आहे पूर्ण गेली, आतापर्यंत गेली नाही, इकडून तिकडून गेली, तर पूर्ण शेतीचं नियोजन सर्व करत आहे तिकडच. आणि तेही मला म्हटलं की बा तू तब्येत बरोबर असेल तर ये. तब्येत बोलली नाही तर मग नाही तर आईला वाटलं की तब्येत नाही तर बरोबर दवाखान्यात जाऊन तब्येत बरोबर असेल तर ये म्हणते, नाही तर ते पण येऊ नको. काळजी घे किती पाबर खरंच. पण कंटिन्यू. आणि पुन्हा ते तर सांगितलंच. आणि स्वतः तू पण नको करू स्वयंपाक वगैरे किंवा काही कामं नको करू.
कोणाला जे आहे आईला किंवा शिळ नको खाऊ असं नको करू. तुझ्या आईला किंवा आजीला घेऊन ये हा असं पण म्हटलं होतं. म्हटलं काय, पण तिकडे काय आजीची तब्येत नव्हती व्यवस्थित, आता कशाला बोलायचं. त्यामुळेच ते पण कॅन्सल झालं. पण ठीक आहे, आता होऊन जात आहे आपलं पण, त्याच्यामुळेच आपण पण नाही म्हटलं. दिवस काय निघून जाते. हो, म्हणजे आवड्याचा मुरब्बा दाखवला नाही तू कसं झालं तर? नाही दाखवला का काय काल? करताना दाखवला, कसं झालं ते नाही दाखवला. रेसिपी मध्ये नाही दाखवला. रेसिपीमध्ये घ्यायला पाहिजे होतं, पण पुढच्या वेळेस येऊन जाईल. तुम्ही कमेंटमध्ये म्हणसाल किंवा रेसिपी दाखवायची याची तर दाखवता येईल राधिका रेसिपी चॅनलवर. चालते ना, आवडा कधीही केव्हाही कशालाही चालते. चालते ना, कुठलाही फ्रीज मध्ये ठेवलं. खूप फायदे असतात. हे पण करून ठेवलं. हो, ते कालचं तसंच राहिलं आहे ना. करते आज खूप पायाने तर वेगळं सुचत मला, म्हणून मी आपलं आज काही करायचंच नाही. नंतर केले तर चालते ते, हो ना, किंवा मग आईला येऊ दे उद्याला सोबत केलेलं, ते पण चांगलं राहते. आईला छान बनवते ते गुळाची म्हणून. तर मी आज नाही का डब्बा वगैरे बनवला, कारण नाही का खूप घाई होती आज जायची. त्यांना पण तिकडंच पण सोयाबीन काढणं चालू आहे शेतामध्ये, आणि एवढी गडबड चालू आहे. आणि माझं असं प्रेग्नेन्सीमध्ये एवढं हे चालू आहे त्रास वगैरे, आणि त्याच्यात पण मी टिफिन बनवून दिला. टिफिन काय बनवला तर मटकीची भाजी बनवली, भात बनवला, तर पोळ्या केलेल्या आहेत मी, पण टिफिनमध्ये टाकायच्या आहेत. तर एवढा वेळ जात आहे, आणि यांना पण नाश्त्याला दिलं वेळेवर बनव. आणि आता देवपूजा पण राहिली करायची, देवपूजा करते. आणि बेसिनमधलं पाणी संपलं ते नळाचं, तर आता स्वयंपाकाला पाणी पण नाही, आता बोर लावावं लागेल. असे चालू आहे, एकात एक कामं खूप सारे येतात. आता टिफिन वगैरे बनवलेला आहे मी तसा. बघा किती पसारा पडलेला आहे सर्वच टिफिन वगैरेचा. आणि यांना पण नाश्ता दिला बनवून वेळेवर. हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे, यांची तब्येत नाही व्यवस्थित. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर या नाश्ता करायला. आणि आज नाश्ता वगैरे चालायचं, मटकी फ्राय केलेली आहे. हो, आणि आता लगेच मला जायचं आहे तिकडे गावाकडं. तिकडे कसं नेटवर्क नाही आहे आणि उशीर पण होऊ शकते. नेटवर्क व्हिडिओ पण नाही येणार वेळेवर, म्हणून हा व्हिडिओ जो आहे आज सकाळचा आताच अपलोड करत आहे तेच तर तुमच्यासाठी. कारण आमच्या गावी तिकडं नेट वगैरे काहीच नसतं. सर्दी ताप सर्वच चालू आहे त्यांना, आणि तिकडं पण जावं लागलं वेळेवरच. आईचा फोन आलता, आई म्हणत होते की बरं वाटत असेल तरच आहे, पण काय असं आता आई पण काय करणार आहेत बरं, पण यांना पण जावंच लागणार आहे. आई एकट्या काय करतील. तर असं आता निघतील, एक दिवस मुक्काम करणार आहेत ते तिथंच. आणि असं चालू आहे. गोळ्या वगैरे घेऊन जा, गोळ्या हे ते सर्व देते मी आता बॅग पॅक करून. आणि टिफिन वगैरे करायचा. तर एवढा पसारा पडलेला आहे, तर खूप सारा. हो ना, शेतामध्ये खूप सारे कामं आहेत आणि ते आवरायचे. आता म्हटलं यांना टिफिन द्या, नंतर आपले कामं शांततेनं आवरले जातात. तर तेच चालू आहे. चला मित्रांनो, असं आहे, आईला पाठवून द्यायचं इकडं. मी एकटीच राहणार ना मग दिवसभर, तरी काय आईला पाठवून द्यायचं आहे संध्याकाळला. वेळ लागणार आहे तसं, कारण आता मशीन वगैरे सांगितलेले आहे. मशीनला काढायचं आहे दुपारपर्यंत होऊन जाईल. आणि नंतर मग आईला पाठवून द्यावं लागणार आहे. माझं काही होणार नाही, आलं तर येईल पण मी, पण वेळेच्या नुसार घ्यावं लागणार आहे. कारण थोडंसं जे आहे कालच्यापेक्षा थोडंसं बरं वाटत आहे आज. ताप वगैरे नाही आहे, पण सर्दी आहे. गोळ्या वगैरे घेतलं झालं कमी. आणखी आता तसं आराम करायला पाहिजे होता आज, पण आज आराम तिकडेच होणार आहे, शेतामध्येच डायरेक्ट. शेतामध्ये कशाचं आराम, म्हणजे कामच पुरतात सर्व. हो, तर चालते या नाश्ता करायला. मशीन आली म्हणत का? फोन लावला मशीनवाल्याला, मशीन येणारच आहे थोड्या वेळातच. चला, हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे आपलं मशीन वगैरे काय आहे, सोयाबीन किती झालं काय नाही, तर पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला येणारच आहे. तर हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.